तर आताच रूम सोडलेली, आता निघतो उज्जैन. आम्ही रात्री करू, आता सगळे देवस्थान करून येतो उज्जैनमधले. आता फटाफट निघतो, रिक्षा येते आमची, तर रिक्षात जाऊ, आणि आता चालत जाऊ. आता निघतो फटाफट आणि मग पुढचे जेवढे तेवढे दाखवतो तुम्हाला. चला आता जाऊ पुढे. हॅलो, हे कायच आपण पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आलेलो आहोत तुमच्या घरी. आजचा उज्जैनचा आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहोत कालभैरवेश्वर मंदिरमध्ये उज्जैनमध्ये. तर आता फटाफट तिकडे निघतोय आणि रूम कधीच सोडली म्हणजे रूम आहे, रूम सोडून आम्ही पुढे आलो. तर चालतच चाललो आम्ही. तर आता जातो फटाफट, दर्शन घेतो आणि तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. चला आता फटाफट जातो. इकडे दिला आहे महाकालेश्वर मंदिर, पण हे नाही दिलं आहे. आम्ही आता इथूनच ट्रेन निघू, सरळ चालत जिकडे पोचू तिकडे पोचू. तर उज्जैनचं मंदिर तुम्हाला मी आता लांबूनच व्ह्यू दाखवतो, काय सुंदर आहे तो बघा. गाईज बघा तुम्ही, मंदिर किती भारी वाटतो. तर दुपारचा आणि नाईटचा व्ह्यू पण आहे. थांबा, नाईटचा व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवतो. अख्खा मंदिर, हा पूर्ण मंदिरच आहे. तर हा मंदिर पासून जायचा एंट्री आणि हा मंदिर इकडून जायला सांगितले ना. काम चालू आहे. उज्जैन नगर तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे. आणि हा आपला उज्जैनचा बाबांचा मंदिर तुम्हाला दाखवतो. आणि ही आमची गँग. जय, किती एक्सायटेड आहे तू उज्जैनला जाण्यासाठी? महाकाल आहे, एक्सायटेड असेल. की फर्स्ट टाइम आहे ना तुझा? तर आणि बरोबर तुमचा पण फर्स्ट आहे. तर हा आमचा महाकाल बरेच वेळेला. आणि हा इथून आम्ही स्टार्ट केलेला आहे. तर आमचा ओमकारेश्वर पहिला ज्योतिर्लिंग झालेला आहे आणि हा आता दुसरा आहे. त्यानंतर आमचा प्लॅन आहे. तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये 5 जण आहेत आम्ही टोटल. तर 12 ज्योतिर्लिंग किती जण करतो ते बघू आपण, किती जण असतात. कंपल्सरी असून भाई, 13 करू. आणि आपण बोलायला सगळी, मी पण फिक्सच आहे. मी फिक्स आहे, हे दोघं फिक्स आहे. जिथे जाय तिथे मी. हा, जिथे जय आहे तिथं विजय असणार. माझे धंदा कामच होणार नाही. आणि भाई हा ऑलराऊंडर आम्ही फिक्स आहोत. तर आम्ही करू. तर आता हे 2 ब्लॉग आहेत. बाकीचे पण आहेत आमचे, पण त्यांचे खास मित्र आले नाहीत ना, त्याच्यामुळे ते आले नाही. त्याच्यामुळे ते पण नाही आले. तर आता आपण काय बोला, त्यांचे दुसरे मित्र त्यांना भेटला आता, विसरले ना ते. आणि मंदिर बघा काही, आय थिंक तुम्हाला दिसत असेल काही दुकान. आणि यो अख्खा इकडचा मार्केट आहे. याला स्पॉन्सर होईल आपण. हा श्री राम जानकी मंदिर आहे. तर हा राम जानकी मंदिर आहे आणि त्याच्याच समोर उज्जैन आहे. तर राम जानकी मंदिर आम्ही इथं पण दर्शन घेऊ. व्हिडिओ नाही काढणार जास्त, दर्शन घेतो आणि फटाफट दुसऱ्या व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. वैकुंठ धाम मंदिर आहे. तर आपण उज्जैनमध्येच आहे आणि आता जेवढे मंदिर येतील तेवढे मंदिर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तरी बरेचसे मंदिर घेईन आणि इकडचा तुम्हाला नाश्ता काय गरज असेल तुम्ही आणि दर्शन घेऊ मंदिरामध्ये जाऊन महाकालेश्वरांचा आणि जाऊ आता फटाफट. तुम्ही बघू शकता पूजा चालू आहे मंदिरामध्ये, सिंगार चालू आहे बाबांचा. आता बाबांचा सिंगार चालू आहे, बघू जातो, भेटला तर तेवढा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तर आमची एंट्री इथूनच आहे. उज्जैन के नगरी में अभी हम आ चुके हैं. सॉरी, तर काय उज्जैनच्या नगरीमध्ये आम्ही आता आलो आहोत आणि पब्लिक खूप कमी वाटते. तर पब्लिक खूप कमी वाटते. कुठं बसले? एकदम समोर. तर काही तुम्ही मंदिर बघा पहिले लांबून आणि समोरच आपले महाकालचे 3 मूर्त्या आहेत, म्हणजे स्टॅच्यू आहेत. आणि पब्लिक खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी. तर आपण पण जाऊ आता. इथून बघल्या फोटो काढून घे. आणि काहीच इथं जस्ट चप्पल काढायचा आहे, तुम्ही चप्पल काढू शकतात. आणि ही एंट्री गेट आहे आणि हे महाकालचे का वाटतं.
महाकालच्या मंदिरामध्ये आहोत. नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय श्री महाकाल जय श्री महाकाल जय श्री महाकाल हर हर महादेव हर महादेव 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 आत्ताच आमचं दर्शन झालं. आम्ही आतून आलेलो आहे. जेवढी व्हिडिओ काढायला भेटली तेवढी काढले. बघू शकतात मंदिर. हा क्राऊड आहे मंदिरा समोरचा, ते बघू शकतो. व्हिडिओ असेल तेवढी तुम्हाला दाखवतो. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता तरी आम्ही घेऊन गेलो आणि कसा बसा. तर आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता बाहेर आलो. इथं फोटो काढतो, थोडेसे व्हिडिओज काढतो आणि मग भेटतो तुम्हाला पुढे. चला बाय बाय. तर काही हा महाकालेश्वर मंदिर आहे. उज्जैनच्या राजांचा आमची टीम आणि गर्दी खूप सारी ती गर्दी आहे. आणि हा मंदिर कालेश्वर मंदिर आहे. महाकालेश्वर मंदिर आहे. त्याच्यासमोर आहे आपला हनुमानाचं मंदिर. त्याच्याच बाजूला आहे प्राचीन श्री एकादशी रुद्र महादेव मंदिर आणि तशी पण आणि ही सगळी मंदिरच आहे. आनंद दिक्लेश्वरचं मंदिर आहे आणि हा आपल्या उज्जैनचा भाग आहे. आमचं दर्शन झालं तर मोबाईल अलाउड नव्हते पण आम्ही काढलात व्हिडिओ बरेचशा तर दाखवू तुम्हाला. आणि आता बाहेरचा फिरतो, बाहेरचा नेचर बघतो कसं काय. दर्शन करून खूप भारी वाटलं आणि खूप सुंदर दर्शन झालं. तर काय असं वाटला आपला पुढे चपला पूर्ण आवाज बसलेला आहे माझा. काम करा ब्रेक लाव मी. आम्ही असंच गेलेलो मंदिरात बघायला. आम्हाला भस्म आरतीसाठी जायचं होता आणि आमचा जय दादा शेठ तुम्ही बघू शकता. असंच गेलो होतो आम्ही भस्म आरतीसाठी. पण दर्शन आमचं एवढं सुंदर झाला, खूप सुंदर दर्शन झाला आणि अचानकमध्ये भयानक बोलतो ना आपण तसं दर्शन झालेलं आहे आमचा. तर आता आम्ही उज्जैनमध्ये जेवढे मंदिर आहेत तेवढे सगळे करू आणि आता जातो पटापट. ते मंदिरं पण करतो आणि आता एवढी पब्लिक आहे त्याच्यामध्ये ब्लॉगिंग करतो. आता जाऊ पटापट ते मंदिरं करू आणि उज्जैनची भस्म आरती पण तुम्हाला दाखवतो. तिच्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत. चला आता जातो पटापट. पब्लिक बघा काय तुम्ही किती दर्शन करण्यासाठी. आणि भस्म आरतीला आम्ही रात्री जाऊ 1-1:30 वाजता. सो आपल्यासोबत बने राहू आणि चला आता पटापट. व्ह्यू बघू शकता इकडचा किती सुंदर आहे असं. कुठं जायचं ते बघ. हा श्री बडा गणेश मंदिर आहे. सो हा उज्जैनच्या महाराजांच्या समोरच आहे या साईडला. आणि याचे दर्शन करा. तर आम्ही जातो याचे दर्शन करतो. चला काय जाता पटापट. तर काही बडा गणपतीचं आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि तिकडे व्हिडिओ काढण्याचं हे नव्हती संधी तर नाही काढली. तर आता पुढचं दर्शन करू फटाफट. पहाड सिद्धी माता मंदिर आहे आणि त्यांची आता आरती चालू आहे तुम्ही बघू शकता. सो ब्युटिफुल नेचर अँड गाईज नाईटचा व्ह्यू बघा तुम्ही किती सुंदर आहे. महाकालेश्वर मंदिर आहे आणि ही सगळं त्याच्या बाजूचा व्ह्यू एकदम खतरनाक व्ह्यू आहे. एकदम खतरनाक. श्री शंकरासोबत
तर काहीच नाईटचा व्ह्यू खूप सुंदर आहे आणि बघण्यासारखा आहे. तर अख्खी सजावट ही सगळी नाईटलाच बघण्याची आहे. तुम्ही येत असतील उज्जैनला तर नाईटलाच आहे. ऑलमोस्ट खूप सुंदर दिसतं नाईटच. आणि अजून पुढं भरपूर काय काय आहे तर मी ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला आता बघा. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे स्ट्रक्चर आहे तिथं. अँड तो पण आहे बदकावरचा. ही कोण रे? लक्ष्मी माता ना. तुम्ही बघू शकता सरस्वती माता पण आहे इथं बदकावरती आहे. खूप सुंदर आहे. तर हे आपल्या शंकर महाराजांचा लग्न होता. शंकर भगवानचा लग्न होता. तवाची त्यांची वरात आहे आणि हा तवाचा त्यांचा टेक्चरमध्ये दाखवण्यात आलेला आहे. हा शंकरांचा वरातीचा रूप आहे. वरातीला जाताना तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर सुंदर आहे तिथं. काल भैरव आहे तुम्ही बघू शकता. प्रसन्न शिवलल्ला का शिवस्वरूप तुम्ही बघू शकता. गाईज बघू शकतात किती सुंदर आहे. असे अजून आहेत पुढे ते फटाफट माझा तुम्ही बघू शकता. अख्खा ड्रोन आला असेल ना तेवढे. तर तुम्ही बघा किती भारी भारी रूप आहेत. आणि कमीत कमी किती एकरमध्ये हा फिरलेला असेल रे बघणं किती मोठं. कारण की तो तिथून तर काही इथून पण अजून इथं आहे म्हणजे खूप हे लांब आहे. तर अंदाज नाही सांगू शकत पण खूप लांब आहे. आणि हा रूप बघा रावणाचा वध करताना. तर गाईज बघू शकता किती लांब परत नाही हे असं आहे सगळं आणि खूप सुंदर आहे. तर तुम्ही पण या आणि नक्कीच एवढं सगळं बघा. तर आतासाठी बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. अजून बघू शकतात खूप सुंदर आहे. अजून आम्ही संपत नाही आमचा ब्लॉग. आणि ते गणपतींची मूर्ती तुम्ही बघू शकता. तिच्याकडे पण जातोच आता. आणि तुम्ही आईकडचा व्ह्यू बघा खूप सुंदर आहे आणि खूप लांब परत ना आहे. बघू शकता तुम्ही सगळीकडे तेच आहे. असलं आपले गणपती बाप्पा. आणि आपलं ब्लॉगची एंडिंग इथंच होते. गणपती बाप्पा मोरया. सो भेटू आपण आता उद्या. अजून बाहेरचे आपण सगळे जेवढे मंदिर आहेत तेवढे करणार आहोत. तर आता आपण गणपती बाप्पापासून दर्शन घेऊन जाऊया उद्याच्या ब्लॉगवरती. तर आत्ताचा इथंच बाय बाय. गुड नाईट गाईज. जय श्री महाकाल. मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय. रथ तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि हा या रथाच्या मागाची पण कहाणी आहे बट ती आता इथं त्यांनी लिहिली नाही. सो सॉरी लिहिले फक्त मी. आणि मी तुम्हाला सांगतो लाडके श्री गणेशा आम्ही मधूनच हे गेलेलं. तर गणेशा बघा किती सुंदर आहेत. आणि ह्याच्यात समोर आपले शंकर भगवान रथावरती बसून युद्ध करताना. सो गाईज कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा. हा भारत माता मंदिर आहे. त्यांच्यावर आम्ही दर्शन घेऊन आलो. तुम्ही पण या आणि सगळ्यांना दर्शन करा. बाकी काय ना.